आज आपण सामान्य अध्ययन 3 पाहणार आहोत, ज्यामध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन हे मुद्दे सामान्य अध्ययन 3 मध्ये सांगण्यात आलेले आहे। आज आपण विशेष करून आर्थिक विषयांवरती फोकस करणार आहोत। तर वेळ न वाया घालता चला सुरू करूयात राज्यसेवा मुख्य सिलेबस डिकोडिंग। नियोजनाचा अर्थ, आर्थिक विकासात नियोजनाची गरज काय आहे, आवश्यक नियोजन काय आहे, सूचक नियोजन, संरचनात्मक नियोजन काय असते हे जाणून घेणं आवश्यक ठरेल। यानंतर येतं नियोजनाची उद्दिष्टे। यामध्ये भारतीय नियोजनाचा इतिहास, भारतीय नियोजनाचे तंत्र, भारतीय नियोजनाच्या उपलब्धी आणि अपयश, भारतीय नियोजनातील उणीवा, त्याचबरोबर नीती आयोग आणि नियोजन आयोग हे पाहणे आवश्यक ठरते। यानंतर येतं संसाधनाचे एकत्रीकरण। यामध्ये संसाधनाचे प्रकार काय असतात, जसे आर्थिक, मानवी, नैसर्गिक। संसाधनाचे एकत्रीकरणाची गरज काय आहे, बचत आणि गुंतवणुकीची भूमिका काय आहे, याचबरोबर सरकारी संसाधने, यामध्ये कर, गैरकर, वित्तीय आणि आर्थिक धोरण, बँकिंग क्षेत्र आणि NBFCs, भांडवली बाजार, बाह्य स्रोत जसे की FDI आणि ODA, याचबरोबर सार्वजनिक कर्ज आणि व्यवस्थापन आणि विकासासाठी संसाधनाचे एकत्रित करण्याची आव्हाने व पावले उचलली जाऊ शकतात, अशी काही महत्त्वाचे स्टेप्स जे गव्हर्नमेंट घेत आहेत। यानंतर येतं वाढ आणि विकास। विकास आणि वाढीचा अर्थ काय, याचबरोबर विकास आणि वाढ यातील फरक काय आहे, वाढ आणि विकासाचे निर्धारक घटक कोणते आहेत व आर्थिक वाढीचे महत्त्व आणि मर्यादा काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे। यानंतर जॉबलेस ग्रोथ, प्रो पुअर ग्रोथ, संतुलित आणि असंतुलित वाढ, विकासाची परिमाणे, विकासाचे मोजमापन आणि निर्देशक, विकास आणि वाढीसाठीची आव्हाने, त्याचबरोबर विकासाचा दृष्टिकोन, ज्यामध्ये बाजार आधारित दृष्टिकोन, राज्याची भूमिका आणि नियोजित दृष्टिकोन, त्याचबरोबर मिश्र अर्थव्यवस्थेचा दृष्टिकोन। यानंतर येतं रोजगार पद्धती। यामध्ये ग्रामीण रोजगार व शहरी रोजगार, त्याचबरोबर औपचारिक व अनौपचारिक रोजगार। यानंतरचा मुद्दा आहे रोजगाराची गुणवत्ता, रोजगाराच्या कमतरतेची कारणे व त्याचबरोबर कामगारांची पुनर्रचना, रोजगार निर्मितीसाठी सरकारी उपक्रम, त्याचबरोबर रोजगाराशी संबंधित अटी, ज्यामध्ये कामगार दलाचा सहभाग दर, रोजगार दर, कार्यरत वयाची लोकसंख्या व रोजगाराचे क्षेत्रीय वितरण। यानंतर येतो सर्वसमावेशक वाढ आणि समस्या। सर्वसमावेशक वाढ म्हणून काय, सर्वसमावेशक वाढीचे घटक, सर्वसमावेशक वाढीची गरज व सर्वसमावेशक वाढीचे निर्देशक। यामध्ये आपल्याला भारतातील सर्वसमावेशक विकास साधण्यास आव्हाने काय आहेत व 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वसमावेशक वाढ हे जाणून घेणं आवश्यक आहे। यानंतर येतं सरकारी अंदाजपत्रक म्हणजेच बजेटिंग। सरकारी अंदाज बजेटची गरज काय आहे, सरकारी अर्थसंकल्पनेतील घटक काय आहेत, त्याचबरोबर महसूल खाते, ज्यामध्ये महसूल प्राप्ती आणि महसूल खर्च काय असतात, व भांडवल खाते, ज्यामध्ये भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च काय असतात। त्यानंतर येतो 2017 मध्ये अर्थसंकल्पीय प्रक्रियेत बदल। त्यानंतर सरकारी तुटीचे उपाय, यामध्ये महसुली तूट, वित्तीय तूट आणि प्राथमिक तूट पाहणे जास्त आवश्यक ठरते। पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये हे टॉपिक्स आणि यासंबंधी व्याख्या जाणून घेणे फार आवश्यक आहे। यानंतर येतं वित्तीय धोरण, तूट कमी करणे व FRBM कायदा। यानंतर इतर प्रकारचे अंदाजपत्रक, जसे की परिणाम अंदाजपत्रक, शून्य आधारित अंदाजपत्रक। यानंतर येतो भारतातील जमीन सुधारणा। यामध्ये जमीन सुधारणासाठी तर्क, जमीन सुधारणाचे घटक, जमीन सुधारणाचा प्रभाव व जमीन सुधारणाच्या अंमलबजावणीतील समस्या। त्यानंतर जमीन सुधारणांचे यश व अलीकडील उपक्रम, जसे की जमीन भाडेपट्ट्याने देणे, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसन कायदा। यानंतर अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचा परिणाम काय झाला, त्यामध्ये उदारीकरणाचे टप्पे व अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांवर होणारे त्याचे परिणाम। यानंतर औद्योगिक धोरणातील बदल आणि त्यांचे परिणाम। 1991 पूर्वीचे औद्योगिक धोरण काय होते व 1991च्या नंतरचे औद्योगिक धोरण काय आहे, त्याचबरोबर औद्योगिक वाढीचे टप्पे काय आहेत, त्याचबरोबर आर्थिक सुधारणा आणि आर्थिक परिणाम काय झाले, औद्योगिक धोरणाच्या कमकुवतपणा आणि त्याचे अपयशाची काय कारणं होती, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पादन धोरण SEZ आणि मेक इन इंडिया यासारख्या स्कीम पाहणं अत्यंत आवश्यक ठरतं। यानंतर येतो पायाभूत सुविधा। यामध्ये ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ आणि रेल्वे हे पाहायचे आहेत। यानंतर येतो गुंतवणूक मॉडेल। यामध्ये गुंतवणुकीची गरज का होती, गुंतवणुकीचे स्रोत काय आहेत, गुंतवणुकीचे प्रकार काय आहेत, त्यामध्ये देशांतर्गत गुंतवणुकीचे मॉडेल काय आहे, ज्यामध्ये सार्वजनिक गुंतवणूक मॉडेल आणि खाजगी गुंतवणूक मॉडेल
यामध्ये सार्वजनिक खाजगी सहभाग गुंतवणूक मॉडेल व विदेशी गुंतवणूक मॉडेल ज्यामध्ये FDI, FII हे मुद्दे येतात. यानंतर येतो विशिष्ट क्षेत्र गुंतवणूक मॉडेल्स, त्यानंतर क्लस्टर आधारित गुंतवणूक मॉडेल व विशेष करून भारताचे गुंतवणूक मॉडेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असाच व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.